नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पूर्ण तयारी झालेली असते. रागिणीला पोलीस घेऊन जाणार असतात, पण त्याच वेळी अभि तिथे येतो आणि कसले तरी कागद घेऊन आलेला असतो ज्याच्यामध्ये गोगटेचं नाव असतं. गोगटे म्हणजे ज्याने सुरुवातीला भूमीला सांगितलेलं होतं की रागिणी पटवर्धन यांच्यापासून आकाशच्या जीवाला धोका आहे आणि आकाश साहेबांना तुम्ही सांभाळा. त्या गोगटेंच्या बाबतीत हे सगळं बोललं जातं. आता हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे भूमी खूप बोलत असते. सगळे पुरावे दिलेले असतात, तरीही आकाश पण आता तयार झालेला असतो. आकाशने भूमीच्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवलेला असतो, पण ऐनवेळी हा डाव पालटला जातो आणि त्याच वेळी इकडे आता भूमी म्हणते की ही बाई तमाशा करते. आता भूमी एवढं सगळं पुरावे देत आहे, पण नक्की काय होतं हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे भूमी गायकवाड साहेबांना घेऊन आलेली आहे आणि गायकवाड साहेबांना म्हणतात की आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. आणि त्याचबरोबर जेव्हा भूमीने हे सगळं केलेलं असतं आणि हे सगळे पुरावे भूमीने ताब्यात मिळवलेले असतात, तेव्हा एक मोठी गोष्ट घडते. ती म्हणजे भूमीने ठरवलेलं असतं आणि मग रागिणी कांगावा करायला सुरुवात करते. जी रागिणीची सवय आहे नेहमीची, त्या पद्धतीने तिने आरडाओरडा करायला सुरुवात करत असते. तिचं असं म्हणणं असतं की बरोबर आहे, आता माझ्या सुनेची इच्छा आहे ना, तर मला अटक झालीच पाहिजे. हे सगळं माझ्या सुनेच्या म्हणण्याप्रमाणेच घडलं पाहिजे. तिला डोहाळे लागलेले आहेत ना, मग तिचे डोहाळे पूर्ण केलेच पाहिजेत मला, असं म्हणत रागिणी कांगावा करू लागते. गायकवाड साहेब बरोबर आहे, तुमच्याकडे पुरावे आहेत आणि तुम्ही मला अटक करू शकता, असं रागिणी म्हणत आहे. आणि गायकवाड साहेब बोलत असतात. आकाश म्हणत असतो, आई हे काय आहे, काय आहे हे सगळं, कसा विश्वास ठेवू मी आणि कोणावर विश्वास ठेवू, हा प्रश्न आकाशला पडलेला असतो. आणि तो प्रश्न आकाश आता रागिणीला विचारत असतो. तो रागिणीला म्हणत असतो की आई मला कळलं पाहिजे हे सगळं काय घडत आहे आणि हे सगळं कशा पद्धतीनं घडत आहे हे मला कळलं पाहिजे, हे आकाश बोलत असतो. परंतु रागिणी मात्र कांगावा करायची काही थांबत नाही. तिच्या डोक्यात जे सुरू असतं त्या पद्धतीनं तिनं बोलत असते, वागत असते. तिनं म्हणत असते की हे सगळं जे केलेलं आहे ते रागिणी पटवर्धनने केलेलं आहे, असं भूमी वारंवार सांगत आहे. परंतु आकाश मात्र इकडे भूमीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलेला असतो आणि घरातले सगळेजण म्हणत असतात की नाही, हे शक्यच नाही, आमची आई असं करणं शक्यच नाही, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. आणि भूमीने सगळे पुरावे दिलेले असतात, पण कोणाला विश्वास ठेवा वाटत नसतो. तर इकडे रागिणी म्हणत असते की नाही, आता मी काही सांगणार नाही आहे, माझ्या सुनेची इच्छा आहे की नाही, तर हे सगळं जे काय आहे ते तिच्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे. आणि मग रागिणी बोलायला सुरुवात करते. आज पहिल्यांदा मला माझ्या मुलाच्या नजरेमध्ये संशय दिसलेला आहे. गोगटे साहेब, मी तुमच्या पुढे हात जोडते, मला घेऊन चला तुम्ही, मला इथे थांबायचं नाही आहे. कारण आज माझ्या मुलाने माझ्यावरती जो संशय घेतलेला आहे तो खूप मोठा आहे आणि त्याच्या एवढी मोठी शिक्षा कोणती असू शकत नाही. त्यावेळेस आकाश पाहत असतो. आकाश म्हणत असतो की आई माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, ही गाडी तुझ्या नावावर रजिस्टर आहे त्याचं काय, मग ह्या गाडीचं रजिस्ट्रेशन तुझ्या नावावर आहे, तर मग हे सगळं कोणी केलेलं आहे. रागिणी म्हणते मला तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे, मी तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. तेव्हा गोगटे इकडे रागिणीला इकडे म्हणत असतात गायकवाड साहेब की हे बघा मॅडम, आमच्याकडे तुमच्या नावावरती गाडीच्या रजिस्ट्रेशनचे पेपर्स आहेत आणि त्यामुळं तुम्हाला आता आम्ही जे काय बोलत आहे ते सगळं ऐकावं लागणार आहे. आजची रात्र तुम्ही इथं थांबायचं आहे आणि मग उद्या तुम्हाला सकाळी पोलीस येऊन घेऊन जातील. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र रागिणी म्हणत असते की नाही, तुम्ही मला आत्ताच घेऊन चला. तेव्हा सगळेजण म्हणू लागतात की तू तुझा गुन्हा कबूल करते, आई तू तुझा गुन्हा कबूल करू नको, तू काही केलेलं नाही आहे. आणि पौर्णिमाचा कांगावा सुरू होतो. पौर्णिमा म्हणत असते की आई मला ना खरं तर तुमचं कळतच नाही आहे, तुम्ही काही केलेलंच नाही आहे, तुम्ही खरं सांगून का नाही आहे. तेव्हा पौर्णिमाच्या समोर इकडे रागिणी म्हणू लागते की का खरं सांगू मी, माझ्या मुलाने माझ्यावरती संशय घेतलेला आहे, त्याला माझ्याबद्दल संशय आलेला आहे, मी काहीही खरं सांगणार नाही. जे काय घडलेलं आहे ते मला माहिती आहे आणि या सगळ्याशी माझा कसलाही संबंध नाही, तरीही मला याच्यामध्ये अडकवलं जात आहे, मी कोणतीच गोष्ट खरी सांगणार नाही, असं ती बोलत असते. तेव्हा भूमी म्हणत असते तुम्हाला एक साधा प्रश्न आकाशने विचारलेला आहे, त्याचं उत्तर द्या ना तुम्ही. तेव्हा रागिणी म्हणत असते मी नाही देणार उत्तर. आकाश म्हणत असतो की आई मला सांग ना,
ती गाडी नक्की का तुझ्या नावावर होती, म्हणजे त्या गाडीचं काय आहे प्रकरण हे सांग तू. तेव्हा रागिनी म्हणत असते की मला तुझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. वारंवार त्यांचं तेच सुरू असतं. गायकवाड साहेब म्हणत असतात की माझा नाईलाज आहे आणि तुमच्या विरोधात आता माझ्याकडे जे पुरावे आहेत त्यामुळं मला तुम्हाला अटक करावी लागणार आहे. उद्या सकाळी येऊन आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ आणि तुम्हाला आजची रात्रभर इथे एक लेडी कॉन्स्टेबल आणि एक हवालदार असतील त्यांच्या नजरकैदेत ठेवलं जाईल. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा घरातील सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होत आहे. रागिनी असं आणि आजीला वाटत असतं की नाही, शक्यच नाही आहे, माझी मुलगी असं करणं शक्यच नाही असं आजीचं म्हणणं असतं. इकडे पौर्णिमा मात्र बोलत असते नाही आई, तुम्ही मान्य करायचंच नाही, तुम्ही कोणत्याच गोष्टी ॲक्सेप्ट करायच्याच नाहीत, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की आता गायकवाड साहेब म्हणतात की हे बघा, ही गाडी तुमच्या नावावर रजिस्टर आहे आणि हे सगळं 4 वर्षापूर्वी घडलेलं आहे, हेही तुम्हाला माहिती आहे. मग आम्हाला तुम्हाला अटक करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. गायकवाड साहेब म्हणतात की माझ्याकडे पुरावा आहे आणि त्यामुळे आता मी तुम्हाला अटक करणार आहे, हे ठरलेलं आहे. आता रागिनीची वाट तर लागलेली असते, पण रागिनीने इथेच मोठी खेळी खेळलेली असते आणि तिथे तिचा डाव सुरू होतो. तेवढ्यात अभिजित तिथे येतो आणि म्हणतो नाही आई, मी तुला अटक होऊ देणार नाही, कारण तू गुन्हा केलेलाच नाही आहे, मी सगळं सांगणार आहे असं तो म्हणालेला असतो. आणि त्याचबरोबर जेव्हा अभि तिथे येतो आणि सगळ्यांच्या समोर तिथे इन्स्पेक्टर साहेबांना सांगू लागतो की नाही, माझ्या आईने कोणताही गुन्हा केलेला नाही, त्यामुळं तिला अटक होणार नाही, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा भूमी म्हणत असते की हे शक्यच नाही आणि मग त्याने पेपर आणून दिलेले असतात आणि गायकवाड साहेबांना म्हणत असतो की हे घ्या पेपर. गायकवाड साहेब ते पेपर पाहतात आणि तेव्हा ते म्हणतात की हे काय आहे. तेव्हा तो सांगतो की मी सांगणार आहे. रागिनी म्हणत असते की अभि नको सांगू, तू काही नको सांगू, कारण माझ्या मुलाच्या नजरेत मी आज मेलेली आहे, त्यामुळं मला कोणतीही शिक्षा झाली तरी मला त्याचं काही वाटत नाही. तेव्हा अभि म्हणू लागतो की हे बघाई, कसं आहे माहिती आहे का, तुझा तो मुलगा मानलेला आहे, मी तुझा सक्का मुलगा आहे, तुला मी कधीच गुन्ह्याची शिक्षा भोगू देणार नाही, कारण जो गुन्हा तू केलेलाच नाही त्याची शिक्षा तुला मी भोगू देणारच नाही, हे सगळं चालू असतं. आणि हे सगळं म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करणार, मी रडू रडू करणार, तू आणून पुरावा द्यायचा, हे सगळं रागिनीची नाटकं सुरू असतात. आणि ती भूमीला म्हणते की बघ अगं, तू सुरुवात केली होती, पण तमाशा काय असतो ना ते मी तुला दाखवणार आहे, असं ती भूमीला म्हणत असते. आकाश पण जाऊन ते पेपर पाहू लागतो, तर ते पेपर असतात ते म्हणजे अभिजित पुन्हा पुढे सांगू लागतो की कसं आहे माहिती आहे का आकाश, 4 वर्षापूर्वी आपल्या कंपनीने काही निर्णय घेतलेले होते की आपले जे काही अधिकारी आहेत त्यांच्यासाठी गाड्या घ्यायच्या आणि मग त्या गाड्या कोणाच्या नावावर रजिस्टर करायच्या, आपल्या कमिटीमधील कोणीतरी असलं पाहिजे. मग तू हे करणं शक्यच नव्हतं, कारण तुझी मानसिक अवस्था तेव्हा तशी नव्हती. तर आईने तो निर्णय घेतला, आईनं त्या सगळ्या गाड्या स्वतःच्या नावावर घेतल्या आणि त्यामुळं ह्या गाडीचं नाव हे आईच्या नावावरती रजिस्टर आहे. आणि त्याचबरोबर ही गाडी आपल्या कंपनीतील एक अधिकारी गोगटे यांना देण्यात आलेली होती आणि गोगटेंनी 1.5 वर्षापूर्वी ते फरार झालेले आहेत. कंपनीत खूप मोठा फ्रॉड केलेला होता आणि त्यानंतर ते फरार झालेले आहेत आणि अजूनपर्यंत ते गायब आहेत, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचे पुरावे तो देतो. तो म्हणतो की तुला खोटं वाटत असेल तर 1.5 वर्षापूर्वी त्यांच्या विरोधात नोंदवलेली FIR ही आपल्याकडे आहे, असं म्हणत ती FIR ही तो देतो. आणि त्यानंतर भूमीला धक्का बसतो. भूमी म्हणते नाही, शक्यच नाही, रागिनी पटवर्धन, तुमच्याबद्दल त्या गोगटेंना सगळं माहिती होतं म्हणून तुम्ही त्याला गायब केलेलं आहे, हे मला माहिती आहे आणि आता तुम्ही हे जे काही कारस्थान रचत आहात हे पूर्णपणे खोटं आहे. तेव्हा इकडे अभि म्हणत असतो की भूमी, बाद झालं, इतक्या वेळ झाला मी ऐकून घेतोय, माझ्या आईच्या विरोधात प्रत्येक वेळेस तू बोलत आहे, पण मी यापुढं तुझं काहीही ऐकून घेणार नाही, कारण तू हे सगळे माझ्या आईवरती खोटे आरोप करत आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र भूमीला धक्का बसतो. भूमी म्हणत असते की हे सगळं काय आहे, नक्की कशा पद्धतीनं हे घडतंय, हा प्रश्न भूमीला पडलेला असतो आणि भूमी विचारत असते. त्यावेळेस भूमी म्हणते की नाही रागिनी मॅडम, तुमच्याबद्दल गोगटेंना सगळं माहिती होतं म्हणून तुम्ही आत्ता गोगटेंवरती हे आरोप करत आहात, हे शक्यच नाही, कारण गोगटेंनी असं करणं, गोगटे गायब आहेत हे मलाही मान्य आहे, पण तुम्ही आत्ता जे त्यांच्यावरती आरोप लावलेले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. आकाश, मी तुला आत्ता खरं सांगत आहे की गोगटेंनी मला आधी सांगितलेलं होतं. आता भूमी हे बोलणार असते, तेवढ्यातच थांबत असते आणि तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की भूमी मॅडम माफ करा, पण हे जे पुरावे आहेत ते आम्हाला मान्य करावेच लागतील, कारण फक्त गाडी रागिनी पटवर्धन यांच्या नावावर आहे तेवढ्यामुळेच आम्ही त्यांच्यावरती संशय घेऊ शकत नाही, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा भूमी म्हणत असते पण साहेब, तेव्हा ते म्हणतात की हो, मी जे खरं आहे तेच सांगत आहे भूमी मॅडम,
आपण काहीही करू शकत नाही. तेव्हा अभि आणि रागिनी मात्र जाम खुश होतात. त्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यांना असं वाटत असतं की चला, आपण जो डाव टाकलेला आहे तो आपला डाव सक्सेस झालेला आहे. आणि इकडे भूमीला धक्का बसतो. तेव्हा रागिनीनं तिला पाठीमागून येऊन म्हणालेली असते की करून दाखव. मानसीला आणि इकडे भूमीला खूप वाईट वाटलेलं असतं. जे काही घडलेलं असतं त्याचे परिणाम इतके वाईट होतील असं भूमीला वाटलेलं नव्हतं. कारण भूमीने खूपच प्रामाणिकपणे पुरावे दिलेले होते. कारण आकाशने तिला सांगितलेलं होतं की तू आईच्या विरोधात पुरावे द्यायचे आहेत. आणि आता भूमीने पुरावे दिलेले आहेत तरीही रागिनीच्या विरोधात भूमी आणि आकाश कोणतीच कारवाई करू शकत नाहीत असं चित्र रागिनीने उभं केलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे रागिनीने जो डाव साधलेला असतो त्याच्यामुळं हे सगळं घडलेलं असतं. आणि भूमी मात्र विचार करू लागते. आजी म्हणते की भूमी, तू माझी लाडकी सून जरी असली तरी एक गोष्ट लक्षात ठेव, रागिनी माझी मुलगी आहे आणि तू माझ्या मुलीच्या बाबतीत हे जे काही केलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा भूमी म्हणत असते की मी काही केलेलं नाही आजी, तुम्हाला तसं वाटत आहे पण रागिनी मॅडमनी तेच केलेलं आहे म्हणून तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आजी म्हणत असते माफ कर भूमी, आज जे काय तू केलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही असं आजी भूमीला सांगत असते. आणि त्याचबरोबर आजीचं म्हणणं असतं की माझ्या मुलीवरती तू आरोप केलेले आहेत ते मला अजिबात पटलेले नाहीत. इकडे रागिनी मात्र रडत असते, कांगावा करत असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मला माहिती आहे ना, माझी सून आहे भूमी आणि मी तिच्या बाबतीत असा विचार कसा करेल गाई, आणि तू पण काय तिच्यावर आरोप करत आहे असं रागिनी म्हणत असते. आणि रागिनी म्हणत असते की भूमीचे डोहाळे आहेत ते मला पुरवलेच पाहिजेत. आणि इकडे आकाश म्हणत असतो की हे सगळं काय झालेलं आहे. कारण आकाशला शंका आलेली असते, अरे बापरे, म्हणजे आपण आपल्या आईवरतीच संशय घेत होतो असं आकाशला वाटू लागलेलं असतं. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की माफ करा भूमी मॅडम, मी आत्ता काहीच ॲक्शन घेऊ शकत नाही. आणि रागिनी मात्र रडत असते. रागिनी म्हणत असते की पण आज जे काय घडलेलं आहे, एका कागदाच्या तुकड्यामुळे माझ्या मुलाने माझ्यावरती अविश्वास दाखवलेला आहे, माझ्यावरती संशय घेतलेला आहे. तेव्हा अभि म्हणतो की आई, मी कसा संशय घेऊ देईल तुझ्यावरती कोणाला, कारण तू तसं काही केलेलंच नाही आहे हे मलाही माहिती आहे. परंतु मी तुझा सख्खा मुलगा आहे गं, मी काय तुझा मानलेला मुलगा नाही आहे असं तो बोलत असतो. आणि त्याचवेळी तिथे आकाश, भूमी सर्वजण असतात. आणि मग अभिने आता जे तिथे नाटक केलेलं असतं त्यामुळं रागिनी मात्र पूर्णपणे त्यातून सुटते. भूमी म्हणते की आकाश, माझ्यावर विश्वास ठेव. आकाश म्हणतो की भूमी, आज तुझ्यामुळं मी माझ्या आईवर संशय घेतलेला आहे. त्याचबरोबर अथर्व पण म्हणत असतो की भूमीताई, मला ना तुझ्याकडून खरंच अशी अपेक्षा नव्हती की तू अशा पद्धतीनं रिॲक्ट करशील आणि आईच्या विरोधात असं काहीतरी बोलशील, असं मला कधीच वाटलेलं नव्हतं. हे सगळेजण आता भूमीवर आरोप करू लागलेले आहेत. भूमी म्हणत असते की मी असं काही चुकीचं केलेलं नाही आकाश, मी जे खरं आहे तेच तुला सांगत आहे. आत्ताही ही बाई खोटारडेपणा करत आहे एवढं लक्षात ठेव. आकाश म्हणतो की भूमी, बास झालं आता, खूप झालेलं आहे, कारण आता मी तुझ्यावरती विश्वास ठेवू शकत नाही असं आकाश स्पष्टपणे भूमीला म्हणतो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश प्लीज असं नको करू. खरं तर भूमीने खरे पुरावे दिलेले असतात, रागिनीने त्याच्यामध्ये छेडछाड केलेली आहे आणि शेवटी ते नुकसान झालेलं आहे ते भूमीचं झालेलं आहे. कारण भूमीने एवढे पुरावे देऊनही आता तिच्यावरती मात्र कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. हे सगळं घडलेलं आहे. आणि भूमी मात्र म्हणत आहे की ठीक आहे, म्हणजे आता मी यापुढेही आणखी शोधाशोध करणार आहे. आणि भूमीनं ते ठरवलेलं आहे, कारण रागिनी काय आहे हे भूमीला चांगलंच माहिती आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रागिनी ही भूमीच्या घरी गेलेली असते आणि म्हणत असते कसा कसा डाव उधळून लावला तुझा. तेव्हा भूमी म्हणते, बघितलं का, भीती तुमच्या शरीरावर दिसत आहे, त्याचबरोबर तुमच्या डोळ्यात दिसत आहे, नजरेत दिसत आहे. तुमचं शरीर हे भीतीने घाबरलेलं आहे, ते म्हणजे जेलमध्ये जाण्याच्या. कारण ही भूमी महाजन आता शांत राहणारी नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि काहीही झालं तरीही मी तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी भूमी देत आहे. तेव्हा रागिनी ओरडून भूमीच्या अंगावर येते. आणि मग भूमी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, आवाज कमी, कारण हे माझ्या बाबांचं घर आहे, तुम्ही माझ्या घरात येऊन बोलत आहात एवढं लक्षात ठेवायचं आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूमीने रात्री घरी आल्यानंतर आकाशला कॉल केलेला असतो, पण आकाश म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे भूमी, आज जे काय झालेलं आहे त्यामुळं मला शांत राहायचं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.